कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही सॉरी, पर्सनल प्रश्न विचारला म्हणून. चिंचुके, प्रेम आयुष्यभरासाठी होते रे. ती व्यक्ती आयुष्यात असली नसली तरी ज्या कारणामुळे प्रेम झाले ते कारण नाही ना बदलता येत, ना मला ना तिला. साहेब असले नसले असं कशाला बोलताय? त्याची पण तयारी ठेवली पाहिजे ना चिंचुके. त्यावेळेला आहे ना दोन्ही बाजूनी प्रेम असलेली लोक एकत्र राहू शकत नाहीत. त्यांच्या प्रेमाला शाप असतो. असं काय डोक्यात घेऊ नका साहेब तुम्ही. नाही चिंचुके, मी त्याची पण तयारी ठेवली आहे. काही झालं ना तरी मी त्या घरात परत जाणार नाही. काही झालं तरी. साहेब तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. अहो एकदम 100% बरोबर आहे. काय म्हणली तुम्हाला अप्पी? मला फोनवर म्हणली मम्मीला आणि बापूंना घेऊन घरी जा, मी आलीच. देवा बाबा, जे काय असेल ना ते चांगलं होऊ दे बस. आई, जे काय असेल ते आपल्याला स्वीकारावं लागेल आता. सुजय, पिऊ, अगं तुम्हाला हे काय सगळं करायची गरज होती का? सांगा बरं. आम्ही नसतं सांगितलं ना तर सरकार सांगणारच होते, हो की नाही सरकार? हो, मग काय वेगळं झालं असतं? अहो पण तुम्हाला तिथं सांगायची काय गरज होती? हा, आता तिने लपवून ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही, आणि मी सांगितलं लगेच प्रॉब्लेम झाला होय तुला? दिप्या, अरे जे होऊन गेले त्याच्यावर वाद घालून काय उपयोग आहे? दिदे, काय गा अप्पे, डिवोर्सचे पेपर घेऊन आली काय? भाऊजी काय बोलताय तुम्ही? आपल्याला काय झालंय? आमच्या सगळ्यांचा जीव आता टांगणीला लागला बे. तू काय ते एकदाच सांगून टाक. माझी बदली झाली आहे उत्तराखंडला. काय? हो, स्पेशल पोस्टिंग केलं गेलंय माझं, आणि मला उद्याच निघायचं. उद्या? भैया मग आता ग? अगं मग तू काय सांगितलंस? मम्मी अगं मी काय सांगणार होते, त्यांनी मला विचारलं नाहीये. अगं सुषमा बरोबर आहे की तिचं, तिला तसं वरून आदेश आला असेल. आयुष्यपत दिदे, म्हणजे तू उत्तराखंडला जाणार होय? दिप्या, तुझं काय चाललंय? आणि तू घापे, तुला कळत नाही महत्व कशाला द्यायचं ते? हे बघ, तू त्यांना नाही सांगायला पाहिजे होतंस. अगं बाई, आधी तुझं आणि अर्जुनरावांचं भांडण मिटायला पाहिजे, मग जा होतं. अगं मम्मी तू असं कसं बोलतेयस? मी केलेल्या कामामुळे मला ही संधी मिळाली आहे. अगं बरोबर आहे सुषमा, तू जरा थांब. काकी, अहो उलट आपण तिचं अभिनंदन करायला पाहिजे. एका वर्षात तिला केवढी मोठी संधी मिळाली आहे. आब्बे, खरंच मनापासून अभिनंदन तुझं. खरंच अप्पे, अगदी मनापासून अभिनंदन तुझं. आता अगं आपे, पण हे घरात सगळं असं असताना. अहो घरचं आहेच हो, पण हप्प्या, अगं खरंच तुझं अभिनंदन करायला पाहिजे. ही तुझ्या चांगल्या कामाची पोचपावतीच आहे. अभिनंदन. आणि खरंच अगं मलाच काय, सगळ्यांना अभिमान वाटेल बघ तुझा. आता दिदे, आता काय करायचं? मग मी तेच तर म्हंटले ना, तुमचंच काय तर चालू आहे. अभिनंदन अभिनंदन कसं करायचं म्हणजे? अप्पे, तुझा तिकडं. आता एवढं सोपं आहे का ते? अरे ऐकून तर घ्या माझं. अप्पे, अगं तू जा म्हणजे एकटी जाऊ नकोस.
तुझ्यासोबत अर्जुनला आणि मीनाला घेऊन जा, म्हणजे बरं वाटेल त्यांना. अहो पण अर्जुनराव तयार होतील का? होय, ते पण आहे. अमोलला सोडून राहू वाटेल त्याला? नाही नाही नाही, म्हणजे ते आणि विनायकराव सगळ्यांना जीव लावणारी माणसं आहेत. मग अमोलवर तर केवढा जीव असेल ना त्यांचा. जीव आहेच मम्मी, दाजी अमोल शिवाय राहूच शकणार नाही. येईल ना मग तो? तुला त्याला तयार करावं लागेल आप्पे. हा हा पे बघ, तू एकीकडं ते एकीकडं असं नाही व्हायला पाहिजे. वय अर्जुन आणि विनू भाऊजी तिथं आले ना तर त्यांचं डोकं बी शांत होईल, म्हणजे हे मागचं सगळं मागं पडेल. हो, फक्त आरजा तयार झालं पाहिजे ना. एरवी तो ऐकतो आप्पीचं सगळं, पण आता ऐकायला का नाही माहित नाही. अहो का नाही ऐकणार, ऐकल की. आप्पे तू परत भेटलीस का ग भाऊजींना? हो, आज ऑफिसला जाण्याआधी भेटलो होतो आम्ही. मग काय झालं ग? भांडण. अप्पे अगं अगं कशाला भांडलीस बाई तू? अगं कधीतरी आपण नमतं घ्यायचं असतं की. मम्मी मी नाही भांडले, मी उलट 4दा सॉरी म्हणून आली त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाहीये माझं. भैया मग आता अप्पे अगं हे कळल्यावर काय करेल तो? अहो ते घेईल समजून, आता जायचंय म्हटल्यावर घेईल की समजून. अप्पे मला खात्री या अर्जुन भाऊजी 100% समजून घेतील. आप्पे विनाशी बोलतेस का ग? नाही तर नाही नाही नको, मग त्याला असं वाटेल की एवढी महत्वाची गोष्ट मला का नाही सांगितली, तो उगाच चिडेल अजून. नाही आप्या, अर्जुनशी बोल तू, अगं घेईल तो समजून. हो मलाही तसंच वाटतंय. आज भेटलो तेव्हा म्हटलेला आपण उद्या भेटून ठरवूया अमोलचं काय करायचं ते. म्हणजे हेच की अमोल कोणाकडे राहील, त्याच्याकडे की माझ्याकडे. जिदे अगं आता तो विषय नाही ग. आणि आप्पे जे झालं ते माझ्यामुळे झाले, आणि आता अर्जुनला जर तू तुझ्यासोबत नाही घेऊन गेले ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, कधीच. वय बाई अप्पे, अगं तू कुठं जाशील तिथं अर्जुनला बरोबर घेऊन जा बाई. आईनं बाळाला एकटीनं वाढवणं इतकं सोपं नाही. अगं संसाराच्या गाडीचं एक चाक नसलं तर चालतं का? पण तू कुठं जाशील तिथं अर्जुनला घेऊन जा, तेवढं कर बाई. आई अहो हे मला कळतंय की, फक्त आता अर्जुनही ऐकलं पाहिजे. हो 100% ऐकतील दाजीबा, मला माहित आहे. दिदे नियती तुम्हाला कधीच वेगळं होऊन देणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.